गुड मॉर्निंग पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. या आपली सकाळची सुरुवात आहे आपला सरबताने. या आता आपण भेटू. मी सरबत पिल्यानंतर आता आपण खाणार आहोत ड्रायफ्रुट्स. माझं जेवण सगळं झालेलं आहे आणि मी तुम्हाला शेगल्याची भाजी दाखवणार आहे, जी आई वेगळ्या पद्धतीने करते. मी आज वेगळी ट्राय करणार आहे. तर आपण एकत्र बघूया की ती भाजी मी कशी बनवते. त्याआधी आता आपण तयारी बघून घेऊया की काय काय आपण केली आहे. ही भाजी जी मी धुवून ठेवली आहे आणि थोडा वेळ पाण्यात ठेवली आहे. हे कांदा, मिरची आणि लसूण मी ठेचून वगैरे ठेवलं आहे रेडी. आणि हे सर्विंगला खोबरं आणि ही भिजवलेली डाळ. आता आपण ह्याच्यामध्ये कुकर तापवला आहे, ती आता आपण हे सगळं सॉटे करून घेणार आहोत. कढई आपली तापली आहे. आता आपण ह्याच्यात मस्तपैकी छान तेल टाकणार आहोत, लसूण घालणार आहोत, कांदा आणि मिरची सगळं एकत्र घालणार. आपण याला मिक्स करून घेणार आहोत. मस्त छान भाजी याच्यात घालणार आहोत. आता आपण ही घेतलेली आपली भाजी टाकणार आहोत त्याच्यात. भाजी आता अशी मस्त गरगरीत वाटते आहे, पण शिजली का अशी बसते खाली शांत. स्टिकी भाजी आहे, ही चिकटते नुसती हाताला, म्हणून आम्ही हे चिरूनच सोडलं. आधी आम्ही हे चिरत होतो भाजी. डाळ झालं. टाकणार आहोत आपलं खोबरं, जे आपण सर्विंगला ठेवलं आहे. झालं. असं मस्त गरगरीत खोबरं आवडतं मला. छान मस्त असं दिसायला छान दिसलं पाहिजे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद, मीठ आणि गूळ जरासा. चमचा 1 ते 2 चमचे मी गूळ घातलाय. सर्विंगला मीठ जरासच घालायचं आहे अंदाजाने, कारण ही भाजी बसली तर खारट होईल. आणि आपली डाळ जी आपण ह्याच्यात मस्त अशी जी भिजवून ठेवली आहे ती. आता ह्या डाळीसाठी मी भाजी कुकरला लावली, नाही तर ही आम्ही शक्यतो बाहेर शिजवतो. झालं. डाळ घातली. आता ह्या वाटीत अर्धी वाटी पाणी मी ह्याच्यात घालणार आहे शिजायला. हे हपका शिपका काय मला कळत नाही, तर मी हे एवढं घालणार आहे, ती शिजेल भाजी. कारण आपण कुकरला राहणार आहोत तर आपण रिस्क नाही घेऊ शकत. जरी करपली वगैरे तर मग अशी बेचा होईल ना. म्हणून आता आपण हळद विसरती एवढीशी हळद. चलो, आता परत आपण ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मग सगळं हे एका साईडला राहणार. म्हणून झालं. हळू करायला, कारण थोडस ही आपली नाजूक आहे ना, म्हणून. आता ही अशी ढवळली भाजी. दॅट्स इट. बसली, बघितलं खाली ढवळताच बसली ती. तर शिजल्यावर अजून बसली. आपली भाजी तर आता मस्तपैकी शिजते आहे. तर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि भेटूया थोड्याच वेळात. ही बघा, आता आपली मस्त छान ही भाजी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा की कशी झाली करून. जेवतो आता आपण भेटूया मी जेवल्यानंतर. हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवी गायकवाड ब्लॉग्समध्ये मी तुमचं स्वागत करते. कालचा व्हिडिओ आपण आज कंटिन्यू करणार आहोत, कारण आज आहे शक्ती पाठ आमच्या घरी. तर थोडं पूजा वगैरे आहे, तर आपण बघूया आपला दिवस कसा जातो. सो स्टे ट्यून.
नान्यं धनं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः आरोग्यवान् भव यशस्वी भव सुखी भव सुखरामास्वन्तुः ॐ श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यधान्यं हीयते नान्यं धनं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते प्रसिद्ध्यर्थं आपल्या कपाळी लावायचं आपल्या कपाळी लावा बोलायचं भवामी इति प्रतिवचनं काकींच्या ओटीमध्ये द्या. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. काल आम्ही मस्तपैकी छान भाजी बनवलेली शेगल्याची आणि काल आम्ही देवी दर्शनाला गेलेलो. तोच व्हिडिओ आज मी कंटिन्यू केलेला जो सप्तशक्ती पाठचा होता. तर होप तुम्ही एन्जॉय कराल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.